नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करता का? पण तरीही तुम्हाला योग्य फळाची प्राप्ती होत नाही. तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तर असं असू शकते की कळत-नकळत तुमच्याकडून या चुका होत असतील, ज्यामुळे तुमची पूजा पूर्ण होत नाही किंवा त्याचा लाभ तुम्हाला मिळत नाही. सूर्यदेवाला जल अर्पण करणे हिंदू धर्मात एक अत्यंत शुभ व प्रभावशाली मानलं जातं. असं म्हणतात की जो व्यक्ती नियमित सूर्याला विधी-विधानाने अर्घ्य देतो, त्याच्या जीवनामध्ये ऊर्जा, आत्मविश्वास, सन्मान व सकारात्मकता वाढते. पण फक्त जल अर्पण करणे पुरेसे नाही, तर योग्य वेळ, योग्य दिशा, योग्य पात्र तसेच योग्य नियम माहिती असणे देखील तेवढेच आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात सूर्याला जल अर्पण करण्याचे 13 महत्त्वपूर्ण नियम काय आहेत. जर तुम्ही या नियमाचे पालन केले तर तुमची पूजा अधिक फलदायी ठरू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण काही लोक फक्त सुरुवातीचेच नियम जाणतात, पण जे शेवटपर्यंतचे नियम आहेत त्यात महत्त्वपूर्ण बाब लपलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये लिहा ओम सूर्याय नमः. चला तर त्या नियमांना सुरुवात करते. नंबर 1, सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य वेळ. बरीच लोकही आपल्या सुविधेनुसार सूर्याला जल अर्पण करतात, पण काही जण सकाळी 9 तर काही जण 10 पर्यंत करतात, पण हे योग्य नाही. सूर्यदेवांना जल अर्पण करण्याचा सर्वोत्तम वेळ हा सूर्योदयाचा आहे. विशेष रूपाने सूर्योदयाच्या जवळजवळ 1 ते 2 तासात जल अर्पण करणे शुभ मानलं जातं. यावेळी सूर्याची किरणे कोमल असतात व त्यांचा प्रभाव देखील आपल्यावरती सकारात्मक पडतो. जास्त उशिरा जल अर्पण करण्याचे काहीही लाभ होत नाहीत. नंबर 2, दिशा लक्षात घ्या. जर एखाद्या दिवशी ढगाळ वातावरण असेल, ढग आलेले असतील, हवामान खराब असेल, अशा वेळी सूर्य दिसत नाही, त्यावेळी जल अर्पण करणे बंद करू नका. सूर्य दिसेल किंवा न दिसला तरी सूर्य हा पूर्व दिशेलाच असतो, त्यामुळे नेहमी पूर्व दिशेला तोंड करून अर्घ्य द्या. ही दिशा योग्य मानली जाते. नंबर 3, स्नान झाल्यावरच जल अर्पण करा. स्नान न करता सूर्याला जल अर्पण करू नये. स्नान केल्याने शरीर व मन दोन्ही शुद्ध होते. जेव्हा शरीर शुद्ध असते तेव्हा पूजा अधिक प्रभावी मानली जाते. त्यामुळे नेहमी स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, स्वच्छ पाणी घेऊनच सूर्याची पूजा करा. नंबर 4, कोणत्या पात्राने जल अर्पण करणे योग्य मानलं जातं हे देखील महत्त्वपूर्ण आहे. बरीच लोक ही ग्लास किंवा एखाद्या भांड्यात जल घेऊन अर्पण करतात, पण शास्त्रात तांब्याच्या लोट्याचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. तांब्याच्या पात्रात जल घेऊन सूर्यदेवांना अर्पण केले हे श्रेष्ठ मानले जातं. तर तांबा उपलब्ध नसेल तर तुम्ही मातीच्या एखाद्या पात्राचा उपयोग देखील करू शकता. नंबर 5, त्या जलामध्ये काय असावे? आपण साधारण जल देखील अर्पण करू शकतो, पण जर संभव असेल तर जलामध्ये कुंकू, अक्षता म्हणजेच अखंड तांदळाचे दाणे व लाल फूल टाका. याने अर्घ्य देणे अधिक शुभ मानलं जातं, पण हे लक्षात घ्या की तांदूळ तुटलेले फुटलेले नसावेत. नंबर 6, जलाच्या धारेवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही सूर्याला जल अर्पण करता तेव्हा तुमची दृष्टी लोट्यातून निघणाऱ्या जलधारेकडे असावी, अशी मान्यता आहे. असं केल्यामुळे मन एकाग्र होते व तुमची प्रार्थना योग्य भावाने देवापर्यंत पोहोचते. जल अर्पण करताना मन शांत ठेवा. नंबर 7, जल हे पायावर पडू देऊ नका. मंडळी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे की सूर्याला अर्घ्य देत असताना हा प्रयत्न करा की जल हे जमिनीवर पण एका पात्रामध्ये तुम्ही गोळा करा. हे जल आपण सूर्याला अर्घ्य देत असताना हे लक्षात घ्या की पाण्याचे थेंब तुमच्या पायावर पडू देऊ नका. कधी कधी चुकून झाले तर ठीक आहे, पण असे होऊ देऊ नका. थोडे पुढे झुकूनच जल अर्पण करा. नंबर 8, मंत्र जाप करा. फक्त जल अर्पण करणेच नाही तर मंत्र जाप करणे देखील गरजेचे आहे. तुम्ही सूर्यदेवांच्या 12 नामांचे जप करू शकता किंवा सोपा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. कमीत कमी 7 वेळा मंत्र जप करा. हे शुभ मानलं जातं. मंत्र जपामुळे पूजेची शक्ती अधिक वाढते. नंबर 9, जल दिल्यानंतर काय करावे? अर्घ्य दिल्यानंतर लगेचच जाऊ नका. थोडं झुकून अर्पित जलाला स्पर्श करा. नंतर ते जल तुमच्या माथाला व डोळ्यांना लावा. यानंतर सूर्यदेवांना नमस्कार करा व कृतज्ञता भाव दर्शवा. तुमचे मुख हे पूर्व दिशेलाच ठेवा. पूर्ण जल अर्पण करत असेपर्यंत तुमचे मुख हे पूर्व दिशेला असावे, कारण सूर्य हा पूर्व दिशेला असतो, त्यामुळे ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. नंबर 11, शिळ्या जलाचा उपयोग करू नका. कधीही रात्री भरून ठेवलेल्या जलाचा वापर करू नका. सूर्याला अर्घ्य देत असताना रोज ताजं, स्वच्छ, शुद्ध जलाचाच वापर करा. शुद्धता हे पूजेचा मूळ आधार आहे. नंबर 12, योग्य वेळ नियमित ठेवा. जर प्रतिदिन सूर्याला अर्घ्य देणे सुरू केले तर हा प्रयास करा की रोज एकाच वेळी तुम्ही अर्घ्य द्या. नियमित केलेली साधना यामुळे मजबूत होते. एखाद्या दिवशी वेळ निघून गेली तर क्षमा प्रार्थना करून श्रद्धेने जल अर्पण करा.
कारण श्रद्धेचा भाव मनात असणे आणि आपला स्वच्छ भाव असणे हे महत्त्वाचे आहे. नंबर 13, रविवारी विशेष नियम. जी लोक नियमित रूपाने सूर्यांना जल देतात त्यांनी रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे योग्य व शुभ मानलं जातं. तसेच सात्विक जीवनशैली असणे लाभकारी मानले जाते. मांस, दारू, मदिरा यांसारख्या वस्तूंपासून दूर राहा. मंडळी, प्रतिदिन सूर्यदेवांना जल अर्पण केल्याने कुंडलीतील सूर्य मजबूत होतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो, मान-सन्मानात वृद्धी होते व व्यक्तीमध्ये नवीन ऊर्जेचा संचार होतो. जर तुम्ही श्रद्धा, नियम व विश्वासाने सूर्याची पूजा कराल तर तुम्हाला सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर नक्कीच दिसेल. मंडळी, माहिती ही तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.